तू रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव पासून. तर आता इथे अर्णव ऑफिसला जायला निघालेला असतो तेवढ्यातच ईश्वरी येते. अर्णवसाठी ती फुल घेऊन आलेली असते. तर आता काय हे असं म्हणतो अर्णव. हो शिंका वगैरे काय नाही हा असं म्हणते ईश्वरी. लिलीचं नाही कमळाचं फुल आहे, कमळाचं फुल. मला माहिती आहे तुम्हाला लिलींच्या फुलांची अलर्जी आहे. त्याचं काय असं म्हणतो अर्णव. सर असं म्हणते ईश्वरी. मिस सिंदोर यू टेल मी, तू हे एवढं मोठं फुल तुझ्या केसांमध्ये लावणार आहेस, तुझ्या चेहऱ्यापेक्षाही मोठा आहे हे, कसं दिसेल ते असं म्हणतो अर्णव. का हो तुम्ही सर, हे मी तुमच्यासाठी आणलंय असं म्हणते ईश्वरी. माझ्यासाठी असं म्हणतो अर्णव. बरं ते पटकन मला उशीर होतोय असं म्हणतो अर्णव. तर आता तो आपल्या खिशामध्ये घालत असतो. तर आता ईश्वरी म्हणते अहो अहो हे काय गुलाबाचं फुल आहे का इथे घालायला खिशात, काय असं म्हणतो अर्णव. अहो हे फुल कमळ कधी बघितलं नाही का, देवीला वाहतात हे, शात ठेवतात का असं म्हणते ती. बघितलं नाही तुम्ही कधी, तुझं म्हणणं काय देवळात जाऊन देवीला हे फुल व्हायचं आहे असं म्हणतो अर्णव. का हो तुम्ही सर असं म्हणते ईश्वरी. ओके असं म्हणतो अर्णव. आय गॉट इट, कळलं मला असं म्हणतो तो. तर आता तो ते फुल आपल्या हातामध्ये घेतो. तर आता तो तिच्या समोर गुडघ्यांवर बसतो आणि म्हणतो हे घे सर, हे काय करताय सर असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव म्हणतो तू माझ्यासाठी देवीसारखीच आहेस असं म्हणतो अर्णव. खरंच बोलताय, तारीफ करताय की चिडवताय असं म्हणते ईश्वरी. तारीफ करतोय असं म्हणतो अर्णव. मी सिंदूर तू इतकी हुशार आहेस, कुठलाही कठीण प्रसंग आला तरी तू त्या संकटांवर मात करतेस, मल्टिपल गोष्टी एका वेळेस करतेस तू. सो सगळ्यांसाठी तू देवाचाच अवतार आहेस मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. पास 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 कळलं आता मला असं म्हणते ईश्वरी. ह्याचं काय असं म्हणतो अर्णव. अहो सर हे कमळाचं फुल ती आजी पूजा करत होत्या ना, त्यातून मी आणलंय प्रसाद म्हणून असं म्हणते ईश्वरी. आज तुमची ती एजीएम आहे ना, ते आहे, प्लस आकाश भाऊजींसाठी एवढा मोठा दिवस आहे, कमळ शुभ असतं म्हणून तुमच्या गाडीमध्ये ठेवायला आणलं असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतो अर्णव. ओके. तर अर्णव घेतो ते फुल. इट्स ब्युटिफुल असं म्हणतो अर्णव. ठीक आहे असं म्हणते ईश्वरी. त्या मीच लावते असं म्हणते ईश्वरी. मी लावतो असं म्हणतो अर्णव. तुम्हाला नाही जमणार कसं लावायचं ते असं म्हणते ईश्वरी. आणि आता ती फुल लावते गाडीमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे नम्रता स्वयंपाक करत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आज आकाश जिंकणार म्हणून. आकाश आकाश असं म्हणते नम्रता. थांबा ना. तर आता आकाश आलेला असतो तिथे. काय झालं असं म्हणतो आकाश. बघा आकाश मस्त तुमच्यासाठी हलवा बनवतीये, आज तुमचं इलेक्शन आहे ना, हलवा घेऊन जा हा असं म्हणते नम्रता. तर आता हॉर्न वाजवत असतो अर्णव. मला खूप उशीर होतोय, मी निघतो. ओके असं म्हणतो आकाश. अहो आकाश बघा ना 2 मिनिटात होईल हलवा, थांबा असं म्हणते नम्रता. तर अर्णव हॉर्न वाजवत असतो. नम्रता दादा वाट बघतोय, मला आवाज लागेल असं म्हणतो आकाश. हॉर्नचा आवाज येतोय मला, मी आल्यावर खाईन असं म्हणतो आकाश. नम्रता म्हणते माझी शपथ आहे तुम्हाला, थांबा असं म्हणते नम्रता. काय बालिशपण आहे असं म्हणतो आकाश. तर आता इथे शिर्केचा कॉल आलेला असतो अर्णवला. हो ओके निघतोच आहे, निघालोय असं म्हणतो अर्णव. पोचतोय, डोंट वरी असं म्हणतो अर्णव. कुठे आहे आकाश, वेळ का लावतोय. आकाश आकाश असं म्हणून ओढत असतो अर्णव. येतील भाऊजी असं म्हणते ईश्वरी. येत्या कशाला, अजूनही कमळ नका असं म्हणते ईश्वरी. तर आता पाया पडतो तिच्या. अर्णव येतील ते असं म्हणते ईश्वरी. आता तरी जाऊ दे मला, आता वाट बघतोय असं म्हणतो आकाश. 2 मिनिटात होईल ना हलवा, तो बघा असं म्हणते नम्रता. तुला नकोय का मी ऑफिसला लवकर पोचायला असं म्हणतो आकाश. मला हवंय तुम्ही लवकर ऑफिसला पोचायला, पण तुमची बायको तुमच्यासाठी हलवा बनवतीये आणि तुम्ही असं करताय. 2 मिनिटं थांबा हो, हलवा होतच आलाय असं म्हणते ती. तर आता हलवा जळलेला असतो बघा प्रेक्षक हो. हे भगवान असं म्हणते ती. आकाश बघा तुम्ही काय केलं सगळं असं म्हणते नम्रता. तर आता आकाश जाऊन बघतो काय झालं असं म्हणतो आकाश. काय झालं काय, तुमच्या घाईमुळे माझा हलवा करपला असं म्हणते ती. तर आता आकाश म्हणतो काम कर ना तू, नंतर छान परत एकदा हलवा बनव आणि ऑफिसला ये असं म्हणतो आकाश. खरं असं म्हणते नम्रता. चालेल असं म्हणते ती. चल बाय असं म्हणतो आकाश. तर ऑल द बेस्ट ना असं म्हणते ती. शपथ सुटली ना असं म्हणतो आकाश. हो सुटली शपथ असं म्हणते नम्रता. थँक्यू बाय असं म्हणून तो निघून जातो तिथून. तर आता इथे ऑफिसला येऊन पोहोचलेले असतात दोघे. तर आता इथे मीटिंग चालू झालेली असते. तर आता एक बोर्ड ऑफ डिरेक्टरचा मेंबर म्हणतो क्रायसिस पिरियड मध्ये जर अर्णव सर आणि मिसेस ईश्वरी राजे शिर्के जर नसत्या आणि त्यांनी जर प्रयत्न केले नसते तर आपली ही सात्विक फॅशन कंपनी आपली राहिली नसती असं म्हणतो तो. आपली कंपनी वाचवली आणि ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये मिळालेल्या सक्सेस बद्दल आम्ही सगळ्यांनीच त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला हवं असं म्हणतात. तर आता इथे सगळेजण टाळा वाजवतात बघा प्रेक्षक अर्णवसाठी. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो तो. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्णव. तर आपण आज ह्या मीटिंग मध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. पहिला म्हणजे आपल्या ह्या सात्विक फॅशन्स ची नवीन आउटलेट उघडण्याबद्दलचं डिस्कशन करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपल्याला नवीन मॅनेजिंग कमिटी अपॉइंट करायची आहे असं म्हणतात ते. ती निवडण्यासाठी आपल्याकडे 5 कॅन्डिडेट्स आहेत आणि आपल्याला त्यातले फक्त 3 निवडायचे आहेत असं म्हणतात ते. पण मग प्रेझेंटेशन घेऊया ना आधी असं म्हणते अंजली. आता प्रत्येक कॅन्डिडेट बोर्ड मेंबर समोर प्रेझेंटेशन देईल आणि बोर्ड मीटिंग करून आणि वोटिंग करून योग्य कॅन्डिडेट निवडेल असं म्हणतात तो माणूस. तर बघा प्रेक्षक आता इथे इलेक्शन होणार आहे. ही झाली आपली रेग्युलर इलेक्शनची प्रोसेस. पण वुड यू लाईक टू ऍड समथिंग टू दिस असं म्हणतो तो. ऑफकोर्स असं म्हणतो अर्णव. आय वुड लाईक टू ऍड वन नेम असं म्हणतो अर्णव. कोण सर असं म्हणतो तो. आकाश पाटील असं म्हणतो अर्णव. येस आय थिंक ही इज रेडी. त्याचं काम बघता आणि त्याचा कामाचा ग्राफ बघता, एथिक्स बघता ही इज वंडरफुल गाय असं म्हणतो अर्णव. ऑफकोर्स वाय नॉट, हे माझं पर्सनल मत आहे. मला वाटतं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तुम्हाला काही हरकत आहे का असं म्हणून विचारतो तो. तर आता कोणीच काय म्हणत नाही, सगळ्यांना ओके असतं बघा प्रेक्षक आकाशबद्दल. झालं तर
वी कॅन गो अहेड असं म्हणतो तो. तर आता अंजलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे नम्रता स्वयंपाक करत असते. तर आता ईश्वरी तिने ताई अगं काय झालं असं म्हणते ती. तर आता इथे नम्रता परत कढई ठेवते गॅसवरती. अगं हलवा करत होते पण करपूनच गेला असं म्हणते नम्रता. अजिबच आहे, तू हलवा बनवत होतीस आणि करपून गेला म्हणजे असं म्हणते ईश्वरी. तू काय नेहमीच्या पद्धतीनेच करत होतीस ना की वेगळी पद्धत ट्राय करत होतीस असं म्हणते ईश्वरी. हो नेहमीच्या पद्धतीनेच ट्राय करत होते, म्हणजे आधी बदामाची पेस्ट केली ती तुपावर भाजली मग त्याच्यात दूध टाकत होते, सगळं सेमच करत होते पण काय माहिती नाही ग. हा गॅस मोठा राहिला असेल असं म्हणते नम्रता बहुतेक. मला कळलं नेमकं काय झालं असेल ते असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणते नम्रता. मला सांग तिथे हलवा करत होतीस आणि आकाश भाऊची ऑफिसला जायला तयार होऊन इथे आले. हो असं म्हणते नम्रता. पण त्याचा आणि हलवाचा काय संबंध असं म्हणते नम्रता. काहीच ना असं म्हणते ईश्वरी. म्हणजे तुझा नवरा समोर आला आणि माझी ताई ज्याकडे बघतच राहिली आणि म्हणून हलवा करपला असं म्हणते ईश्वरी. ए शो फटके देईन हा असं म्हणते नम्रता. तेच कारण आहे मला माहिती आहे ना असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे ग, नवीन नवीन लग्न झालं की असं होतच असं म्हणते ईश्वरी. ताई असं म्हणते ईश्वरी. खूप दिवसांनी अशी खुश दिसतेस तू, तुझ्या चेहऱ्यावरचा स्माईल असंच कायम राहू दे असं म्हणते ईश्वरी. बरं कर तू, मी आलेच असं म्हणते ईश्वरी. तर आता नम्रता परत हलवा करत असते. तर आता इथे अर्णवला दाखवलंय तो आपल्या केबिन मध्ये बसलेला असतो. तर आता आकाश आलेला असतो अर्णवला भेटायला. दादा बोलवलंस असं म्हणतो आकाश. येस असं म्हणतो अर्णव. तर आता आकाश आलेला असतो अर्णवला भेटायला. तर अर्णव भारतून म्हणतो आकाश आय थिंक दिस इज द बेस्ट चान्स फॉर यू. सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर समोर प्रूव्ह कर की यू आर द बेस्ट कॅन्डिडेट. आय ट्रस्ट यू आणि तू इझिली करशील सगळं असं म्हणतो अर्णव. दादा आजपर्यंत मी तुला फॉलो करत आलोय, जे काय शिकलोय ज्याकडून शिकलोय असं म्हणतो आकाश. सो तू जे काय सजेस्ट केलंस ते मी करायचा नक्की प्रयत्न करेन असं म्हणतो आकाश. आय विल प्रूव्ह माय सेल्फ असं म्हणतो आकाश. ओके ऑफकोर्स ऑल द बेस्ट असं म्हणतो अर्णव. थँक्यू असं म्हणतो अर्णवला आकाश आणि दोघेही मिठी मारतात. ऑल द बेस्ट असं म्हणतो तो. तर आता तिथून आकाश निघून गेलेला असतो. तर आता अर्णव आपल्या जागेवर बसलेला असतो आणि तो काय काय विचार करत बसलेला असतो आणि आपलं काम सुद्धा करत असतो. तर आता इथे नम्रता आलेली असते आकाशसाठी हलवा घेऊन. तो फायनली तुझा मिशन हलवा कम्प्लीट झालाय असं म्हणतो आकाश. तर नम्रता म्हणते नाही अजून. म्हणजे असं म्हणतो आकाश. आकाश असं काय करताय, तुमच्या बायकोने छान हलवा बनवून आणलाय, खाऊन सांगा कसं झालंय ते असं म्हणते नम्रता. वाटते मी पटकीने असं म्हणते ती. नम्रता आय नो मीच तुला सजेस्ट केलं होतं इथे घेऊन यायला, पण मला खायला नाही चालणार असं म्हणतो. का असं म्हणते नम्रता. आकाश असं काय करताय हो तुम्ही, एवढा छान हलवा बनवलाय आणि तुम्ही असं म्हणताय थोडासा तरी खा असं म्हणते नम्रता. आय नो आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो आकाश. खरंच पॉसिबल नाही असं म्हणतो. मी नंतर खाई ना असं म्हणतो आकाश. बरं असं म्हणते नम्रता. तर आता ती बघत असते आकाश काय करतोय म्हणून. तर आता शिर्के येतो तेवढ्यातच. आकाश सर असं म्हणत येतो तो. लो असं म्हणतो शिर्के. आता आपण एक एक करून प्रेझेंटेशनला सुरुवात करतोय, तर तुम्ही तयार असं म्हणतो शिर्के. या असं म्हणतो आकाश. बरं सर ऑल द बेस्ट असं म्हणतो शिर्के. थँक्यू असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता म्हणते प्रेझेंटेशन झालं की खाल ना तुम्ही हलवा असं म्हणते ती. नम्रता प्लीज असं म्हणतो आकाश. ऍक्च्युली प्रेझेंटेशन नंतर वर्किंग चालू होईल आणि काय होणार आहे सगळं असं म्हणतो आकाश. प्लीज. तर नम्रता म्हणते ठीक आहे. तर आता नम्रता बघत असते तिचं प्रेझेंटेशन. वाव आकाश किती छान प्रेझेंटेशन केलंय तुम्ही असं म्हणते ती. मला काय वाटतंय मी ना आज ऑफिसमध्ये थांबते, तुम्ही जिंकलात ना तर मग आपण एकत्र घरी जाऊ दोघे एकत्र मिळून असं म्हणते ती. तू प्लीज घरी जा, इथे किती वेळ लागेल सांगता येणार नाही असं म्हणते तो. आकाश असं काय करताय, प्लीज मला थांबू द्या ना असं म्हणते ती. नम्रता प्लीज मी डिस्ट्रॅक्ट होईन असं म्हणतो आकाश. प्लीज प्लीज असं म्हणतो तो. आकाश हे बघा तुम्ही डिस्ट्रॅक्ट वगैरे काय होणार नाही आहात, तुम्ही एवढं छान प्रेझेंटेशन तयार केलंय, हा सगळं एकदम बढिया होणार आहे असं म्हणते आता नम्रता. करू असं म्हणतो आकाश. तर हा असं म्हणते नम्रता. बघा प्रेक्षक होत तर नम्रता बाजूलाच थांबलेली असते आकाश आणि त्याला डिस्टर्ब करत असते बघा प्रेक्षक होती. आकाश मात्र काम करत असतो. तर आता इथे आकाशचं प्रेझेंटेशन चालू झालेलं असतं. तर आता तो म्हणत असतो की कुठल्याही कंपनीचं प्रोग्रेस व्हायचं असेल तर आपण म्हणतो की ही कंपनी पुढच्या 5 वर्षात कुठं असेल. आय थिंक सात्विक फॅशनचं फ्युचर खूप ब्राईट आहे. आपली कंपनी ब्रँडिंगसाठी, क्वालिटीसाठी आणि प्रॉडक्ट रेंजसाठी ओळखली जाते. तर आता सगळे मेंबर्स ऐकत असतात त्याचं प्रेझेंटेशन आणि कमिंग टाइम मध्ये आम्ही प्रोडक्शन वाढवणार आहोत, त्याच्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह गोष्टींवर आम्ही फोकस करणार आहोत असं म्हणतो. फॉर दॅट आय हॅव अ प्रेझेंटेशन फॉर यू असं म्हणतो आकाश. तर आता आकाशचं प्रेझेंटेशन चालू होतं. तर आता सगळे मेंबर्स बघत असतात त्याचं प्रेझेंटेशन. तर आता अर्णव पण बघत असतो. तर आता खूप मोठं प्रेझेंटेशन दाखवलंय बघा प्रेक्षक आकाशचं. ग्रोथ असं काय काय लिहिलेलं असतं, इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट, हॅपी क्लायंट्स, तर वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात तिथे आणि सगळेजण डिस्कस सुद्धा करत असतात तो काय काय बोलतोय म्हणून. तर आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर सगळे आपापसात बोलत असतात बघा प्रेक्षक. तर फॅशन कलेक्शन्स काय काय खूप वेगळ्या वेगळ्या स्लाइड्स दाखवतो तो. अंजली तर खूप जास्त इम्प्रेस्ड असते आकाशवर. तर अर्णव काय इम्प्रेस नसतो बघा प्रेक्षक तेवढा. शिर्के पण इम्प्रेस्ड असतो. लेहंगा, साडीज, अनारकलीज असं काय काय दाखवत असतो तो. तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर्स काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कस करत असतात आपापसात आणि आता इथे बाकी सगळ्यांना डिस्कस करायचंच दाखवले आणि आता इथे आकाशचं प्रेझेंटेशन संपलेलं असतं. नाईस प्रेझेंटेशन मिस्टर आकाश. तुमचं प्रेझेंटेशन आपल्या कंपनीसाठी इम्प्रेसिव्ह होतं असं म्हणतात ते. तुमच्या स्ट्रॅटेजीज काय असणार आहेत, म्हणजे आय मीन तुम्ही हे सगळं कसं अचीव्ह करून दाखवणार आहात असं म्हणतो तो. वेल दॅट्स क्वाईट सिम्पल. इंटरनॅशनल स्टँडर्ड टेक्निक ही टेक्निक युज करणार आहोत आपण अँड आफ्टर युझिंग दिस आपण खूप मार्केट कॅप्चर करू शकतो असं म्हणतो आकाश. आय हॅव
हॅव अ प्लॅन फॉर दॅट ॲज वेल असं म्हणतो तो. लेट मी शो यू असं म्हणतो तो. तर आता तो दाखवतो इव्हेंट्स इन मॅनेज वगैरे. तर आता सगळे डिस्कस करत असतात. परत फॅशन शो, ग्रँड लॉन्च असं खूप साऱ्या गोष्टी असतात बघा प्रेक्षक हो. तर आता नम्रता कॉल करत असते आपल्या मैत्रिणींना आणि म्हणत असते मेसेज मिळाला ना तुला ऋतुजा. करेक्ट करेक्ट, आज पार्टी आहे, तुला यायचं आहे असं म्हणते नम्रता. अगं आल्यावर सांगते सगळं असं म्हणते नम्रता. कळेल तुला. हो हो, बाय 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 असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता सगळ्या फ्रेंड्सना कॉल करत असते आणि पार्टीला बोलवत असते. हॅलो, हा शमिका. हो हो, मेसेज मिळाला ना. हा यायचंय. नाही मी काय नाही ऐकणार, तुला यायचंय असं म्हणते नम्रता. बाय बाय असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव आणि अंजली एकमेकांकडे बघत असतात. आता आपण वोटिंगला सुरुवात करणार आहोत. तुमच्या प्रत्येकाच्या मेल आयडीला एक वोटिंग लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बॅलेट पेपर दिसेल. त्याच्यावरती आपले 6 कॅन्डिडेट्स ची नावं असतील आणि त्यांचे कोड नंबर्स असतील. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा वोट रजिस्टर करू शकाल. आणि महत्वाची गोष्ट, ही लिंक अनॉनिमस आहे, म्हणजे तुम्ही कुणाला वोट केलंय तुम्हाला आता समजणार नाहीये. पण कोणत्या कॅन्डिडेटला किती वोट मिळालेत हे फायनल वोटिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला समजेल असं म्हणतो तो माणूस. आपल्या सगळ्यांना वोटिंगची लिंक शेअर करतो. देन चेक युअर जीमेल असं म्हणतो तो. तर आता सगळेजण जीमेल चेक करतात बघा प्रेक्षक. प्लीज चेक असं म्हणतो तो. तर आता इथे आकाश टेन्शन मध्ये असतो, कारण तो बाहेर आता वेट करत असतो. तर आता बाहेर सगळे वेट करत असतात आणि आतमध्ये मात्र वोटिंग होत असते बघा प्रेक्षक हो. अर्णव आणि अंजली एकमेकांकडे बघतात. तर नम्रता कॉल करत असते आपल्या सगळ्या मैत्रिणींना. तर आता ती आकाशला पण कॉल करते आणि म्हणते आकाश फोन उचला फोन उचला. तर आता आकाश कॉल घेतो. बोल नम्रता असं म्हणतो तो. लागला का कमिटीच्या इलेक्शनचा रिझल्ट असं म्हणते नम्रता. अगं नम्रता प्लीज डोंट बी सो इम्पेशंट, तू टेन्शन मध्ये आहेस माहितीये मला. हे बघ वोटिंग सुरू झालंय, मी सांगतो तुला प्लीज असं म्हणतो आकाश. ऐका ना आकाश, हे बघा मला काय वाटतंय मी ना ऑफिसमध्येच थांबायला पाहिजे होतं, म्हणजे मला सगळी प्रोसेस कळली असती. मला खरंच खूप टेन्शन आलंय आकाश असं म्हणते ती. प्लीज काम डाऊन, माझं प्रेझेंटेशन खूप छान झालंय, पॉझिटिव्ह फील येते असं म्हणतो आकाश. आणि दादा आणि ताई आतमध्येच आहेत, आय थिंक माझं काम होईल असं म्हणतो आकाश. मला माहितीये, वाट बघते हा फोनची, मला प्लीज कळवाल असं म्हणते नम्रता. हो सांगतो बाय असं म्हणतो आकाश. बाय बाय असं म्हणते नम्रता. तर आता कॉल आलेला असतो रिसेप्शनिस्टला. ओके सर असं म्हणते ती बाई, तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये बोलवलंय असं म्हणते ती रिसेप्शनिस्ट. तर बघा प्रेक्षक आता सगळ्या 6 कॅन्डिडेट्सना आतमध्ये बोलवतात. तर आता आकाश आतमध्ये जातो. तर आता नम्रता मात्र स्वयंपाक करत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी येते. काय ताई काय हे असं म्हणते ती. कसली तयारी चालू आहे एवढी असं म्हणते ईश्वरी. अगं आज कमिटीचं इलेक्शन आहे ना, आकाश कधी एकदा येते असं झालंय मला असं म्हणते नम्रता. येतील येतील आणि मग ते आले ना तर जोरदार पार्टी करूया असं म्हणते ईश्वरी. काय काय करतेस खायला असं म्हणते ईश्वरी. चरा बनवणार आहे, कलाकंद आणि लाडू पण आहेत आणि मस्त केक ऑर्डर करणार आहे, घेऊन जाईल थोड्या वेळात असं म्हणते नम्रता. बढिया असं म्हणते ईश्वरी. मिसेस आकाश पाटील यांची जोरदार तयारी चालू आहे असं म्हणते ईश्वरी. आणि हो माझ्या मैत्रिणींना पण बोलवलंय, लग्न झाल्यापासून भेटच नाही झाली ग आमची असं म्हणते ती. बरं झालं असं म्हणते ईश्वरी. आणि अजून एक गोष्ट, नवीन साडी पण काढून ठेवली आहे. आकाश ऑफिस मधून निघाले ना तर पटकीनी तयार व्हायला जाईल असं म्हणते नम्रता. एवढी एक्सायटेड आहेस ना तर मग विचार ना असं म्हणते ईश्वरी. काय झालं रिझल्टचा विचार असं म्हणते ईश्वरी. मी पटकीनी करते फोन असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता कॉल गेलेली असते. असं म्हणते ईश्वरी. उचलतच नाही आहेत फोन असं म्हणते नम्रता. मीटिंग मध्ये वगैरे असते, तू तयारी कर ना, मी करू काय तुला मदत असं म्हणते ईश्वरी. नाही नाही मी करते असं म्हणते नम्रता. आता मी मॅनेजमेंट कमिटीचे रिझल्ट इथे डिक्लेअर करणार आहे असं म्हणून आता इथे इलेक्शनचा रिझल्ट जाहीर करत असतात बघा प्रेक्षक हो. त्यातलं पहिलं नाव आहे मिस्टर विशाल थेटे. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी. दुसरं नाव आहे निकिता दीक्षित असं म्हणतात हो. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात तिच्यासाठी. आणि तिसरं नाव आहे, शेवटचं नाव आहे ते आकाशला खूप जास्त आनंद झालेला असतो त्याचंच नाव येईल म्हणून. तर आता अंजली आणि अर्णव दोघे हात जोडून थांबलेले असतात. तेवढ्यातच नाव अनाऊन्स होतं तेजस बोर म्हणून. तर आता सगळे टाळ्या वाजवायला लागतात. तर आता आकाशचा मनच खराब होतं बघा प्रेक्षक हो, चेहराच उतरतो. तर आता खूप वाईट वाटतं अंजलीला आणि अर्णवला पण. तर आता आकाशच्या चेहऱ्यावरचे रंग उडलेले असतात. तर आता अर्णव टाळ्या वाजवतो. तर आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्या 3 मेंबर्सना खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. तर आता अंजली म्हणते आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण आकाश पाटीलचं नाव नाही आहे यात असं म्हणते अंजली. नाही मॅडम, बोर्डने तर 3च उमेदवारांची नावं दिलेत असं म्हणतो तो. आयुष्वर असं म्हणते अंजली. येस असं म्हणतो तो माणूस. तर आता खूप वाईट वाटत असतं आकाशला. तर आता बघ इथेच बद्दल बघूया तर रिकामध्ये काय ते. तर आता इथे नम्रता म्हणत असते अर्णवला, माझ्या नवऱ्याला कायम साईडलाईन केलं ह्या अर्णव राजशिर्केने. तू डरपोक आहेस, तू लुजर आहेस, तू स्वार्थी आहेस असं म्हणते नम्रता. तर ताई असं म्हणून ईश्वरी कानाखाली मारते नम्रताच्या. तर आता इथे सगळ्यांना धक्काच बसतो. ईश्वरीने कानाखाली मारलं नम्रताच्या म्हणून. तर आता अंजलीला पण एकदमच धक्का बसतो. ती तर आपल्या तोंडावरच हात ठेवते बघा प्रेक्षक. आणि अर्णवला तर सुचतच नाही काय चाललंय म्हणून. बास असं म्हणते ईश्वरी. यापुढे एक शब्द ही बोलीस ना तर ह्या ईश्वरी अर्णव राजशिर्के इतकं वाईट कोणीच नसेल असं म्हणते ईश्वरी. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.